नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने नुकतीच कर्जमाफी जाहीर केलेली आहे, परंतु शेतकऱ्यांना खूप मोठे प्रश्न पडलेले आहेत। सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, या योजनेमार्फत पहिला नियम आहे की ज्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान कर्ज घेतलेला आहे आणि हे 30 सप्टेंबरपर्यंत थकीत करण्यात आलेलं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे। आणि तुमचं एकूण कर्ज आणि व्याज म्हणजेच की मुद्दल आणि व्याज जर 2 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला हा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आणि सरकारने हळूहळू याद्या देखील जाहीर केलेल्या आहेत। तर 2 लाख रुपये ही कर्जमाफी आहे, परंतु कर्जाचा हे प्रकार देखील देण्यात आलेले आहे आणि मुद्दल आणि व्याज मिळून 2 लाख रुपये एक किंवा अनेक बँकांचं मिळून हे कर्ज माफ करण्यात येणार आहे। आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड ज्यांनी न झालेले शेतकरी हे सर्व या योजनेमधून पात्र करण्यात आले। आता ज्यांनी महात्मा फुले कर्ज योजना 2019चा लाभ घेतलेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंतच हा लाभ मिळणार आहे। आणि जर तुमची थकबाकी 50,000 रुपयांच्या वर असेल तर 50,000 रुपयांच्या वरची रक्कम तुम्हाला आधी बँकेत भरावी लागणार आहे, तेव्हाच तुमचं कर्ज माफ होणार आहे। आता ज्यांना आधी कर्ज घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ही योजना आलेली होती आणि 50,000 रुपये कर्जमाफीच मिळणार आहे, कारण की ज्यांनी महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे। तर OTS पर्याय हा 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्यावरच लागू आहे आणि 2 लाख रुपयांच्या वर हे नियम लागू करण्यात आलेले असून हे 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। कारण तसेच मित्रांनो, जर तुम्हाला कर्जमाफी झालेली आहे किंवा नाही यासाठी तुम्हाला लवकर आपल्या बँकेत जायचे आहे। तसेच तुम्हाला कर्जाचे पुनर्गठन देखील तपासावे लागणार आहे आणि तुम्हाला काही कागदपत्र बँकेत जमा करावी लागणार आहेत, ती देखील खूप महत्त्वाची आहेत। आणि मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।